ही रॅली जी आहे आज ग्राहकांमार्फत ग्राहकांतर्फे आणि ग्राहकांसाठी सर्व उद्योग जगातल्या सर्व ग्राहकांच्या प्रतिनिधींनी ही ग्राहक रॅली आयोजित केलेली होती। सूर्यघर योजना जी आहे त्याला वेगळ्या पद्धतीचा त्यांनी कॅपिंग घातलेला आहे। सौर ग्राहकांना लिमिटेशन झालेले आहेत, ओव्हरऑल आपल्या इंडस्ट्रीवर फार मोठा परिणाम झालेला आहे। PM सूर्यघर योजनेतील जाचकटी आणि ग्राहकांना येणाऱ्या भरमसाठ वाढीव बिलाच्या निषेधार्थ आज पुण्यात महावितरणाच्या रास्तापेठ मुख्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला। महावितरणाची हुकुमशाही चालणार नाही अशा घोषणा देत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला। हा मोर्चा पुणे शहर ग्राहक परिषद आणि अखिल भारतीय अक्षय ऊर्जा संघटना यांच्या वतीने काढण्यात आला। आमच्या महावितरणमध्ये नुकत्याच सूर्यघर योजना जी आहे त्याला वेगळ्या पद्धतीचा त्यांनी कॅपिंग घातलेला आहे। त्यांचं म्हणणं असं आहे की ज्या ग्राहकाचा जेवढा सरासरी 12 महिन्याचा वापर आहे तेवढी क्षमतेची त्यांनी सोलर सिस्टीम बसवायची। सोलर सिस्टीम बसवण्यासाठी भांडवली खर्च लागतो, त्याच्या स्वतःच्या घरावरचं छत लागतं। जर जो ग्राहक त्याच्या स्वतःच्या घरावरचं टेरेस स्वतःच्या घरावरचं छत वापरून स्वतःचा खर्च करून जर त्याचा राहणीमान उंचावण्यासाठी त्याच्या पूर्वीच्या गरजांपेक्षा जास्तीच्या गरजेची जर सोलर सिस्टीम करत असेल, त्याच्या काही गोष्टीच्या मूलभूत गरजा बदललेल्या आहेत। आता सरकार हरित क्रांतीसाठी जे ग्रीन एनर्जीसाठी जे महत्व देते त्याच्यामध्ये टू व्हीलर्स जे इलेक्ट्रिकल टू व्हीलर्स किंवा 4 व्हीलर्स आहेत याचा वापर सुरू होतोय, त्याच्यासाठी इलेक्ट्रिसिटीचा वापर जास्त लागतो। या मूलभूत गोष्टींचा अभ्यास करून ग्राहकांनी त्याचं नियोजन केलेलं आहे आणि त्या ह्याला नियोजन करत असताना आता महावितरणने अचानक 13 तारखेपासून ज्याला कुठलाही NERC म्हणून जे मेन संस्था आहे त्यांची परवानगी न घेता त्यांनी परस्पर त्याला कॅपिंग घातलेलं आहे। त्याच्यामुळे सगळे प्रस्ताव आता बंद पडले। संस्थापक सदस्य आहे आम्ही पुणे शहरामध्ये ही रॅली जी आहे आज ग्राहकांमार्फत ग्राहकांतर्फे आणि ग्राहकांसाठी सर्व उद्योग जगातल्या सर्व ग्राहकांच्या प्रतिनिधींनी ही ग्राहक रॅली आयोजित केलेली होती। ही रॅली जी आहे ती मुळात 13 फेब्रुवारी पासून महावितरणनी जो अन्यायकारक बदल केलेला आहे, सौर क्षमतेला तरी कॅप घातलेली होती, म्हणजे मागील वर्षाचा सरासरी एवढाच आपल्याला नवीन सौर प्रकल्प स्थापित करू शकतो अशी ती बंधनकारक अट होती। ती कुणालाही न सांगता अचानकपणे ती लादली गेली। त्याच्यामुळे सौर उद्योगावर फार मोठी शोकांतिका सौर कळा पसरलेली आहे आणि बऱ्याचशा ऑर्डर्स म्हणजे सौर ग्राहकांना लिमिटेशन झालेले आहेत। बऱ्याचशा ऑर्डर्स ज्या आहेत त्या कॅन्सल झालेल्या आहेत। बरेचसे सौर ग्राहक जे आहेत ते प्रकल्प लावायला आता अनिच्छुक आहेत आणि त्याच्यामध्ये नाराजी पसरली। त्याच्यामुळे ओव्हरऑल आपल्या इंडस्ट्रीवर फार मोठा परिणाम झालेला आहे। ही जी गोष्ट आहे ती नुसती घरगुती ग्राहकांसाठीच नाही तर ती कमर्शियल आणि इंडस्ट्रियल सेक्टरवर सुद्धा खूप सारा परिणाम करून गेलेली